पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आजचा निकाल टळला। 20 जून रोजी सीबीआय कोर्ट निकाल देणार। माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटलांवर हत्येचा आरोप। ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं। खासदारांच्या बैठकीत वक्तव्य। सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल, उद्धव ठाकरेंचा इशारा। माजी प्रधान सचिव अनंत कळसेंनी घेतली शिंदेंची भेट। शासकीय निवासस्थान नंदनवनवर दोघांमध्ये चर्चा। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। गिरगावमधल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल। सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना मनसेचा विरोध। नागपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आज आंदोलन। अभिजित दिपकेंचं सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। जयपूरमध्ये अभिजित दिपके यांच्यावर भ्याड हल्ला। दरम्यान मी अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, अभिजित दिपकेंचं वक्तव्य। पुण्यामध्ये सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ। एमएनजीएल कडून सोमवारी मध्यरात्रीपासून दरवाढ। पीएनजीच्या दरामध्ये 85 पैसे तर सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ। आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार। ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांच्या रजिस्ट्रेशनसह अनेक कामं ठप्प होणार। भीमाशंकर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद। व्हीआयपी आणि सामान्य भाविकांसाठी एकच नियम। ऑनलाईन बुकिंग शिवाय दर्शन मिळणार नाही। साताऱ्यातल्या कोयना धरणातलं पाणी ओसरलं। कोयना धरणातला जलसाठा 9 टीएमसीवर। ग्रामदेवत मानाई देवी मंदिर स्पष्टपणे दिसलं। जूनचा 15वडा संपला तरीही पावसाची प्रतीक्षा। मुंबईसह उपनगरामध्ये अद्यापही पावसाचं आगमन नाही। पुढच्या काही दिवस स्थितीत बदल होणार नसल्याचा अंदाज। राज्यातल्या अनेक भागात तीव्र पाणी टंचाई। नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागात पाणी टंचाई। सध्या धरणामध्ये 23% पाणीसाठा शिल्लक। नवी मुंबईमध्ये भरधाव कारची 7 ते 8 जणांना धडक। कळंबोलीतल्या सेक्टर 1 परिसरात घटना। अपघातातल्या जखमींमध्ये महिला, लहान मुलांचा समावेश। शिर्डीमध्ये आणखी एक भोंदू अशोक खरात गजाड। भीती दाखवून दाम्पत्याकडून 51,000 उकळले। पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या। भारताची डीप स्ट्राईक क्षमता वाढली। लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलची चाचणी यशस्वी। 1000 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य नष्ट करता येणार। नाशिकमधून कोलंबोसाठी जाणारे कांद्याचे 65 कंटेनर परतले। शिपिंग कंपनीच्या समस्येमुळे कांदा व्यापाऱ्यांचं नुकसान। नियोजित वेळेमध्ये जहाज उपलब्ध न झाल्यानं कोट्यवधींचा फटका। डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ। डिझेलवर आता 14 रुपये निर्यात शुल्क। एटीएफ ऑइलचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12 रुपये 50 पैसे। युद्ध समाप्ती। ट्रम्प यांची कराराची घोषणा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली। ट्रम्प, फ्रान्स आणि इराणच्या अध्यक्षांनी व्हर्च्युअल पद्धतीने केली सामंजस्य करारावर स्वाक्षरी। आता शुक्रवारी औपचारिक घोषणेची शक्यता।